नमस्कार मंडळी, नमस्कार. मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या, धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. म्हणजे आज आपण आलेलो आहोत मुंबईतील लालबाग येथे. लालबागच्या राजाच्या आशीर्वादाने उद्यानंद सेवा मंडळात आज आपण आपला सोहळा सख्यांचा हा साजरा करणार आहोत आणि तिथल्या या सगळ्या ताई आज इथे आपल्या सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. शबाश शबाश शबाश. हा तिथे तिथे हा कशी आली हरटासारखी. दरबार कितने आदमी थे. छह आदमी थे. सांबा बाजूलाच आहे. या सगळ्या सख्यांमधून एक हुकुमाची राणी होणार आहे, जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती आणि घेऊन जाणार आहे तिच्या हक्काचा हा माहेरचा आहे. तर बघूया आजच्या भागामध्ये हुकुमाची राणी होण्याचा मान कोण पटकावते. आणि त्यासाठी आपल्या पहिल्या खेळासाठी काही ताई आपल्याला हव्यात. कोण आहेत त्या ताई? तरी पटापटा इथे यायचंय. याबरोबर आपल्या या पहिल्या खेळामध्ये या सगळ्या ताई आपल्या सहभागी झालेल्या आहेत. आणि आधीच एक सांगतो, या खेळातून आपल्या या पहिल्या खेळातून ज्या शेवटच्या 6 ताई राहतील त्या 6 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. बरं, काय वाटतं तुला, कोण होणार हुकुमाची राणी? मी खेळायला आले तर मीच होणार. बा या सगळ्यांनी घरी जाऊ दे. हा बरं, हुकुमाची राणी जी होणार ना तिला मिळणार आहे मायक्रोवेव्ह, आणि जी उपविजेती होणार तिला मिळणार आहे इंडक्शन म्हणजे इलेक्ट्रिक शेगडी. तुला काय आवडेल? दोन्ही पण आवडेल. पण आम्ही दोन्ही नाही देणार, एकच देणार आहे. आता आहे ना इंडक्शन चुला आवडेल, कारण गॅसची टंचाई चालू आहे सध्या. अच्छा, इंडक्शन आवडेल. हा. ओके, पण मग ती उपविजेती असणार, हुकुमाची राणी नाही होणार. कारण मायक्रोवेव्ह आहे सध्या. कारण हुकुमाच्या राणीला अजून साडी पण मिळणार आहे, हो, तिची मग ओटी म्हणून भरली तर. जाणार आहे, तिला असा क्राऊन मिळणार आहे, तिला असा म्हणतो ना एक रेड कार्पेट वॉक तो सुद्धा असणार आहे, आणि ती एका सिंहासनावरती ती विराजमान होणार आहे. एवढं सगळं होणार आहे हुकुमाच्या राणीला. आता तर खूपच आवडेल मग आता मला. उपविजेती आवडेल व्हायला? नाही, हुकमाची राणी आवडेल मला व्हायला. नक्की ना? हो. ओके, व्हेरी गुड. ताई बसू शकते. ताई ताई ते ग जरा ताई ताई ते जरा 2 मिनिटं इथे ये. अगं इथे ये ना. ताई किती वर्ष झालेत लग्नाला? 2 वर्ष. असं वाटतं आजच सकाळी झाले आणि इथे आली आहेस. भाऊजी कुठे आहेत? मरळ पाईपलाईन. हा, मरळ पाईपलाईन. मरोळ पाईपलाईन मध्ये काय करते? मी तिकडे जाते. मरोळ पाईपलाईन तुझं माहेर, हा. आणि सासर कुठे आहे? सासर पण तिकडेच. माहेर पण मरोळ पाईपलाईन आणि सासर पण मरोळ पाईपलाईन. हा. इथे लाजू नको, लाजत लाजत सतत मागे जाते पुढे. हा, काय बरोबर आहे? हा हा. काय मी काही विचारलं तर पण हा लव्ह मॅरेज आहे. हा लव्ह मॅरेज आहे. लव्ह मॅरेज आहे. बरं, कोणी विचारलं आधी? हा, काय झालं? कोणी आधी अगं मला सारखं ना असं असं व्हावं लागते. हा, बरं, कोणी विचारलं आधी? भाऊजींनी विचारलं. हा. हा, हा. काय विचारलं भाऊजींनी? जास्त नका चालू डोके. नाही आठवत. अरे 2 वर्षातच विसरली. बरं, भाऊजींचा स्वभाव कसा आहे? शांत. मग घरात मला वाटतं तूच जास्त बोलत असशील, भाऊजी बोलतच नसतील, है ना? हा. कुठला चित्रपट कुठला बघितला नंतर लग्नानंतर? वेळ. अगं लाजायचं ते इथेच लाज ना, लाजता थोडं मागे जातेस तू. पटकन एक उखाणा घेऊन टाक. शिर्डीचे साई, हा. अक्कलकोटचे स्वामी, प्रथमेश रावांचं नाव घेते, यक्षिताची आई. मला मुलगी आहे. मग मला का ओरडून सांगते? मला मुलगी आहे. पुढे जायचं, आपण सुरुवात करायची. बसून घे. हा, ओके, सुरू करायचा आपला हा खेळ. आपल्या पहिल्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. आता हा खेळ असा आहे की आपण लहानपणापासून संगीत खुर्ची खेळत आलेलो आहोत, पण ही संगीत खुर्ची थोडी वेगळी अशासाठी की संगीत सुरू झाल्यानंतर प्रत्येक ताईने कंपल्सरी नाचत नाचत फिरायचे, नृत्य करायचे आणि खुर्च्यांच्या मधून फिरायचं,
नाही. आपल्या सोयीनुसार खुर्ची फिरवून बसायचं नाही. आणि संगीत थांबल्यानंतर तुमच्या बाजूची रिकामी खुर्ची तुमच्यापासून जरा जरी लांब गेली तरी सुद्धा ती खुर्ची तुमच्यासाठी बाद. ओके, सुरू करायचंय. सगळ्या तयार आहेत? हा, म्युझिक प्लीज. अरे कांदा आणा लवकर. हे बोलत आमची खुर्ची मोडू नका. हे बात एक. व्हेरी गुड व्हेरी गुड. हा व्हेरी गुड, मस्त नाच. हा व्हेरी गुड, मस्त. 1 2 3. अरे हा शबाश शबाश शबाश. हा तिथे तिथे. हा कशी आली हावराटासारखी. छोटी ताई इथे ये. तिला म्हणालो, तिने आशा सोडली होती. हा तिला म्हणालो तिथे तिथे खुर्ची आहे अशी गेली. आणि नंतर कळलं की खुर्ची गेली. हरकत नाही, पण खूप छान खेळले. खूप छान खेळल्या तुम्ही. खूप खूप अभिनंदन. तुम्ही बाद झालेला आहात. दहा ताई इथं आहे की. 10 ताई आहे ती. आणि खुर्च्या आहे ती 6. खुर्च्या आहे ती 6. शी बाई, मी तर बाहेरच पडले. पहिली बाहेरच पडले. आता बघूया कोण ताई जात आहेत पुढच्या खेळामध्ये. आता बघूया कोण ताई जाते पुढच्या खेळामध्ये. त्यासाठी पण त्यासाठी म्युझिक प्लीज. म्युझिक प्लीज. हो, ये बात है, क्या बात है. का बरं. हे बघ ताई, बघ असं माग. हा वेरी गुड है, क्या बात है. ओहो, लवकर बस. हा 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 व्हेरी गुड व्हेरी गुड. ये बात. हा ये ताई असेल ना इथं. नाहीये खुर्ची. आणि अशा पद्धतीने 4 ताई बाद झालेल्या आहेत. ताई कसं वाटतंय. छान छान वाटतंय. बाहेरचा जो आहे रे ना, तो असा किती महत्वाचा असतो एखाद्या गृहिणीला. खूपच खूप म्हणजे खूपच. माहेरचा आहेर पाहिजेच. पाहिजे ना. मग हा माहेरचा आहेर कसा वाटतोय. सुंदर 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 आहे ना. बघ जिंकणार आता कुंभाची राणी होणार. नक्कीच. ओके, तुला ताई खूप खूप शुभेच्छा. कसं वाटते ताई. छान वाटतंय.
ताई कुठला चित्रपट भाऊजींनी दाखवला लग्नानंतर पहिल्यांदा? राजा हिंदुस्थानी. राजा हिंदुस्थानी. हो हो. बरं असं तुला कुठला एखाद्या चित्रपटातला डायलॉग तुला इथे आठवतो फेमस जो तुला आवडतो? शोले पिक्चर शोले मधला मला पण म्हणत तेच आलं शोलेच. कुठला फेमस? गब्बार कितने आदमी थे. छे आदमी थे. सांबा बाजूलाच आहे तो सांगतोय छे तिथून. हा 6 आदमी. ह्यानी वेगळाच शोले बनवलेला आहे. 2 आदमी थे. हा 6 आदमी. इकडचे छे सांग. अच्छा इकडचे 6 सांगते. ओके ओके. आता आपण खेळायला सुरुवात करूया. या खेळाचं नाव आहे एक स्ट्रॉ धमाल. खेळाचं नाव काय? एक स्ट्रॉ धमाल. आता हा खेळ असा आहे की 1 2 3 म्हटल्यानंतर कमीत कमी वेळेमध्ये 5च्या 5 स्ट्रॉ समोरच्या बाटलीमध्ये टाकायचे. पण ते कशा पद्धतीने टाकायचे ते मी दाखवतो. एक स्ट्रॉ असा धरायचे आणि असा स्ट्रॉ बाटलीमध्ये टाकायचा आहे. तर जी ताई कमीत कमी वेळेमध्ये सगळ्याच्या सगळे स्ट्रॉ अशा पद्धतीने बाटलीमध्ये टाकेल ती ताई विजेती होणार आहे. हा अशा 3 ताई विजेत्या होणार आणि 3 ताई बाद होणार. 1 2 3. शाबाश शाबाश. व्हेरी गुड ताई. हा मस्तच. हा हा ताई बघू. हा पद्धत आहे. हा शाबाश. हा बाटली पडते. हा व्हेरी गुड. हात वरती करायचंय. झाल्यानंतर म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई कुठली. ओके ताई आज होणार आहे तुझी? नाही होणार आहे. म्हणून तर गपचीप उभी आहे. किती वेळा स्ट्रॉचा मास घेते इथे ठेवायचे. हा 5 टाकले. हात वरती करायचंय. ओके हात वरती करायचंय. व्हेरी गुड. हा शाबाश ताई. हा होऊन जाऊ दे. 2 टाकलेले आहेत बरोबर. हा समोर बघ. समोर बघ. आणि वेळ झालेली आहे निर्णयाची. निर्णय असा आहे की जी पहिल्या क्रमांकाची ताई आहे ती ताई आहे वनिता ताई. एकदा जोरदार टाळ्या. आणि त्यानंतरची दुसऱ्या क्रमांकाची ताई आहे वर्षा ताई. एकदा जोरदार टाळ्या. आणि तिसऱ्या क्रमांकाची ताई आहे नम्रता ताई. एकदा जोरदार टाळ्या. हात वरती करायचे. व्हेरी गुड. 3 ताई गेल्यात आपल्या पुढच्या खेळामध्ये. मंडळी शेवटच्या खेळाकडे जाण्या अगोदर अर्थातच तुम्ही ज्या भागाची वाट पाहताय तो भाग आपण इथे सुरू करणार आहोत. त्याचं नाव आहे पत्र मनातलं. आजच्या भागामध्ये सुद्धा आपण सगळ्या ताईंना पत्र लिहिण्याची विनंती केली आणि सगळ्या ताईंनी ती पत्र लिहिली सुद्धा त्या खास व्यक्तीसाठी जी त्यांच्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाची आहे. त्यातली 2 पत्र आपण इथे निवडलेली आहेत. तर सगळ्यात आधी आपण या ताईंपासून सुरुवात करूया. पत्राचं नाव आहे हरवलेली मैत्रीण. प्रिय कमल देशमुख, मी शारदा लालबागला राहते. तू आमच्या घरीही येऊन गेले. कमल, तुझे गाव वाडा तालुक्यातील तुसा गाव. हे गाव खेडेगाव. त्या गावात आम्ही एका औषधासाठी गेलो होतो. 30-35 वर्षपूर्व उलटली. कदाचित तू मला विसरली असशील, कारण त्यावेळी मोबाईल नव्हते, म्हणून तुझा आणि माझा संपर्क होऊ शकला नाही. परंतु कमल, मी तुला कधीच विसरणार नाही. आम्ही अनोळखी माणसे. आमच्यासाठी ते गाव अनोळखी खेडेगाव होते. ना हॉटेल ना राहण्याची सोय काहीच नव्हते. परत घरी जायला सकाळशिवाय दुसरा पर्याय नव्हता. तरी तू आम्हाला तुझ्या घरी राहायची सोय केलीस, जेवणाची सोय केलीस. त्यावेळी तू आम्हाला जी मदत केलीस कमल, ती लाख मोलाची आहे. कमल, तू मला भेट. आम्ही लालबागलाच राहतो. ही 30-35 वर्षापूर्वीची घटना आहे तू जे आता सांगितली. त्याच्यानंतर कधीच तिच्याशी संपर्क झाला नाही. लँडलाईन नंबर होता त्यांचा दिलेला, पण तो लागतच नाही आता. मी खूप प्रयत्न केले.
हा. मला सगळ्यात आधी तुझं कौतुक यासाठी करायचं आहे की त्यावेळेला 30-35 वर्षापूर्वी तिने केलेली ती मदत, त्या मदतीचे उपकार तू अजूनपर्यंत तू ठेवलेले आहेस आणि त्यासाठी काय तुझं कौतुक आहे. हा भाग जेव्हा ताई बघतील तेव्हा नक्कीच त्या तुला संपर्क साधण्याचा प्रयत्न करतील आणि असं जर का झालं तर आम्हाला मात्र नक्की कळवायचं आहे. ठीक आहे, आपण या ताईंशी बोलूया. ताई तुझं नाव सांग बरं. वृषाली विलास पोमेंडकर. प्रिय आई, आज हे पत्र लिहिण्यास कारण की मी आज सोहळा सख्यांचा या कार्यक्रमात भाग घेतलेला आहे आणि त्यामध्ये आज खूप खेळ खेळणार आहेत. पण आज तू नाही आहे बघायला इथे, कारण का तू नेहमी इकडे फिरत असायचीस, कार्यक्रम चालत असायचे तेव्हा. पण आज मी खेळत असताना तू कुठे असशील तिथून बघत राहा आणि आमच्या खेळाचा आनंद घे. म्हणून आज मी हे मुद्दाम पत्र लिहित आहे आणि तुझा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहू दे, हीच माझी इच्छा आहे. अशी कुठली एखादी गोष्ट किंवा आईला सांगायची राहिलेली आहे? मी आणि आई माझी आम्ही जवळजवळ राहतो. माझं काही जरी असलं तरी मी आईशी बोलायची, तिच्याशी हे करायची. म्हणजे काही गोष्टी अशा असायच्या की ती मला सांगायची, मी तिला सांगायचं. आणि आज 3 वर्ष झाली गेली आहे, मी आता कोणाला सांगू. म्हणून आज मी जरा माझं मन मोकळं केलं याच्यातून. हे पण ती तुझ्या या भावना नक्कीच तिच्यापर्यंत पोहोचतील, ती जिथे कुठे असेल तिथे. हां, जाऊया आपण आपल्या शेवटच्या खेळाकडे. ओके थँक्यू. मंडळी, मला कल्पना आहे की तुम्ही सुद्धा तितकेच उत्सुक आहात की आपल्या आजच्या भागाची हुकमाची राणी कोण असणार आहे ते. आणि त्यासाठी आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. तरी कसं वाटतं आता शेवटच्या खेळामध्ये आलेली आहेस तू? ओके, पण तुझी इच्छाशक्ती इतकी दांडगी आहे ना की तू मायक्रोवेव्ह बहुतेक घेऊन जाणारच आहेस. ओके, नक्कीच. नक्कीच. हो हो, खूप खूप शुभेच्छा तुला. ओके, तुम्हाला पण ताई खूप खूप शुभेच्छा. ताई तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. पवार आहेस, व्हेरी गुड. हा, जिंकायला पाहिजे. हा, पवार तुला माहिती आहे, सगळीकडे पवार आहेत. आम्ही पण पवार आहे. पवार पंडित आहोत. तू पण पवार आहेस? तू पण पवार आहेस? भुजबळ. अच्छा, भुजबळ. ओके, हरकत नाही. राजकारणात आणि सगळीकडेच सगळेच पुढे आहेत आपण. हा, व्हेरी गुड, क्या बात आहे. या खेळाचं नाव आहे पत्ता फ्राय. खेळाचं नाव काय? पत्ता फ्राय. पत्ता फ्राय. फ्राय फ्राय पत्ता फ्राय फ्राय फ्राय. फ्राय म्हटल्यानंतर काय डोळ्यासमोर आलं? मच्छी. ओके, तसंच आहे ते. ओके, तर हा खेळ असा आहे की मी 1 2 3 म्हणणार आहे. 1 2 3 म्हटल्यानंतर तुम्ही एका हातामध्ये हे ताट पकडायचे आणि दुसऱ्या हाताने हे उलटणं पकडायचे. जास्तीत जास्त पत्ते या उलटण्याने उचलायचे आणि ताटात टाकायचे. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटाची. 2 मिनिटामध्ये जी ताई जास्तीत जास्त पत्ते या ताटामध्ये गोळा करेल ती असणार आहे विजेती. ओके, कळलेलं आहे नक्की? पण हे इतकं सोपं नाहीये. खेळ सुरू करण्या अगोदर तुमच्या तिघींच्याही डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे. 1 2 3. अगं भैया कळतं नाहीये. हा कळतं नाहीये. आहे, बघा ना, नीट आहे आम्हाला. हा, नीट आहे, नीट शोधा म्हणजे सापडेल. आणि नाही, मागे पहा. व्हेरी गुड. हा, कुठे पकडायचंय? मध्ये पकडायचं नाही, उलटणं एकदम मागे पकडायचंय. ताट टेबलला टच करायचं नाही. वा, क्या बात आहे ताई, एवढे पत्ते. ओ हो 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 हो, व्हेरी गुड. ताई तुला दिसते असं वाटतं मला. नाही हो. 10 9 8 7 वेळ संपलेली आहे. बरं, मला असं वाटतं पत्ते मोजायची गरज नाहीये. ओके, तुम्ही बघतायत. हा, ताई कोणाचे पत्ते जास्त आहेत? माझेच. अच्छा, तुझेच. ओके, ठीक आहे. पण मला असं वाटते की हे पत्ते जास्त आहेत. हे जे काय पत्ते गोळा केलेले आहेत फक्त 3 पत्ते. होय होय. हा, जी 3ऱ्या क्रमांकाची ताई आहे ती ताई आहे नम्रता ताई. खूप खूप अभिनंदन. थँक्यू. नम्रता ताई खूप खूप अभिनंदन. थँक्यू. समोर बघायचंय त्यांचं स्माईल. आणि शेवटच्या खेळापर्यंत तू आलेली आहेस त्याच्यामध्ये खरंच खूप खूप Thank you. अभिनंदन. आणि वर्षाताई उपविजेती ठरलेली आहेस, त्यामुळे
सन मराठीकडून मिळतो तुला तुझ्या हक्काचा माहेरचा आहेर म्हणजे अर्थातच इंडक्शन. एकदा जोरदार टाळ्या. आणि वर्षाताई खूप खूप अभिनंदन, तुला मिळते इंडक्शन. कसं वाटतंय? मस्त. हा बरं मग याच्यावरती काय आधी बनवणार आहे? पहिला शिरा. पहिला शिरा. माझ्या मुलीला हे आवडतं काय ते शेवयांची खीर. शेवयाची खीर आवडते. आणि भाऊजींना काय आवडतं? त्यांना सगळंच गोड आवडतं. आणि आजच्या भागाची हुकमाची राणी झालेली आहे वनिता ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. ताई तू हुकुमाची राणी झालेली आहेस, त्यामुळे सन मराठीकडून तुला मिळतोय खास तुझ्या हक्काचा माहेरचा आहेर म्हणजेच मायक्रोवेव्ह. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ताई अभिनंदन, तुला मिळतंय मायक्रोवेव्ह. नीट पकडा बरं. मी पकडू. डोळे पाणावले होते. हां खूप आलं कारण पहिल्यांदा मी एवढं मोठं प्राईज मला प्राईजपेक्षा मी विनर झालेले मला खूप अभिमान म्हणजे वाटतं असं खूप म्हणजे बोलता येत नाही शब्द नाही माझ्याकडे काय बोलू वगैरे असं. मी डोळे कधी पाणावले. स्पर्धा जिंकलेली नाही. फर्स्ट टाइम मी स्पर्धा जिंकले. मी खूप वेळा भाग घेतलाय. बक्षीस घेऊन चालली आहे. म्हणजे लालबाग राजाची खूप कृपा आहे माझ्यावर. धन्यवाद तुम्ही माझा हे प्राईज पकडल्याबद्दल. भावाला त्याच्यासाठीच बोलवलं इथे. हो बरोबर. बक्षीस मिळालं भाऊ- तुला, पकडायला लावलंय मला. भाऊ कशासाठी असतो? ते तर आहेस, ते बरोबर आहे. परत तू आता हुकुमाची राणी झालेली आहेस, तर तुला असं कुठला हुकूम तुला इथे सोडावा असं वाटतं की जो सगळ्यांनी पाळला पाहिजे? आपला थोडा वेळ आपल्यासाठी द्यावा की म्हणजे आपला चेहरा प्रसन्न आपली बॉडी वगैरे एकदम व्यवस्थित राहू शकते. आपण नेहमी धावपळीचं जीवन जगत असतो. त्या धावपळीच्या जीवनमध्ये हे आमच्या लालबाग राजा सोसायटी उदयनंद सेवा मंडळ यांनी आम्हाला ही सवलत दिली आहे. त्याच्यामुळे मी खूप धन्यवाद त्यांचे. आणि महिलांनी सांगायचं तर खूप महिलांनी आपला वेळात वेळ काढून प्रत्येक सहभागी व्हावे कार्यक्रमामध्ये एवढंच. सारी दुनिया का बोझ हम उठाते हैं. भाऊ असल्यामुळे बोज नाही उठवू शकत हो तुम्ही. भाऊ आहेत ना माझे. ही ताई रडवते बाबा जाम. हा पाणी आणलं डोळ्यातून ताई. ताई पण खूप छान, खूप मस्त वाटते तुझं. पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. आता तू सेलिब्रिटी झालेली आहेस. ओ हो, अख्खा महाराष्ट्र बघणार आहे तुला. हा एक सेल्फी काढू तुझ्या बरोबर? हो चालेल. ओके. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. आजच्या भागामध्ये खरंच खूप धमाल आली. प्रचंड उत्साह आणि आनंद होता आणि मला वाटतं पुढच्याही भागामध्ये असाच आनंद, उत्साह आणि धमाल, मजा, मस्ती असणार आहेत. त्या भेटूया पुढच्या भागात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.